लंके साहेबांचा विशेषतः मी मुद्दाम आभार आणि अभिनंदन करतो। मगाशी मी आणि प्रकाशराव होतो, लंके साहेबांना प्रकाशरावांनी सांगितलं तुम्ही राजभवनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सोडतील का? त्यांना मी सांगितलं त्यांचा एवढा प्रसिद्धी झालेली आहे की देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा लंके कोण हे आता ओळखायला लागलेले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून द्या का हा इतिहास तुम्ही घडवला। जयंतभाई, सगळे सामान्य असलेले उमेदवार दिले गेले। साहेबांनी सुद्धा मला लढ म्हटलं, चव्हाण साहेबांच्या भूमीचा इतिहास करण्याची मला संधी दिली होती। थोडा कमी पडलो तरी लढलो याचा मला अभिमान आहे, कारण नेत्यासाठी लढलं पाहिजे, परिणामाचा विचार न करता माझ्या नेत्यासाठी तो विचार जिवंत ठेवला पाहिजे यासाठी लढणारा कार्यकर्ता शशिकांत शिंदे होता। आणि म्हणून एवढंच सांगणार आहे की मी आणि आमचे सहकारी चव्हाण साहेबांचा हा जिल्हा काही मताने पराभूत झालो, मताने जरी पराभूत झालो तरी तुतारी आणि पिपाणी यामधला फरक होता। मी पराभवाला कधी घाबरत नाही। मी एवढंच आज आलेल्या लोकांना सांगणार आहे की जे म्हणत होते पवार साहेब आत्मृत आत्मा आहे, या आत्म्यांनी बऱ्यांचे आत्मे आज शांत केलेले आहेत। आणि म्हणून एवढंच सांगणार आहे की आज लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 10 जागांपैकी 8 जागा जिंकणारा एकमेव नेता हा देशामध्ये होता, तो शरदचंद्रजी पवार साहेब होता। आणि या नेत्याच्या माध्यमातून मगाची रोहित दादा म्हटल्याप्रमाणे आता खरी परीक्षा जी आहे या विधानसभेच्या निवडणुकीची आहे। साहेब, तुमची महाराष्ट्राची निवडणूक महाविकास आघाडीची, आपण असाल उद्धवजी ठाकरे असेल किंवा काँग्रेस असेल, तिसऱ्या आणि चौथ्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती। इतिहास ऐतिहासिक झाला आणि हा ऐतिहासिक इतिहास आता जिवंत ठेवायचा असेल तर समोरच्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करेल की माझा नेता या ठिकाणी लढतोय, आता आपली परीक्षा आहे। जसे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 7 वीर दौडले होते, साहेब आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर महाराष्ट्राची पण जबाबदारी द्या, तुमच्यासाठी आणि पक्षासाठी अहोरात्र झटू आणि हा इतिहास घडवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू। ही परीक्षा जेवढी आमची आहे तेवढी समोर सामान्य कार्यकर्त्यांची, जनतेची आहे। हा महाराष्ट्र काय आहे याची गांभीर्याने दखल आता सर्व पक्षांनी घेतलेला आहे। आता पक्षाला कळलं मराठा, आता पक्षाला कळलं मुस्लिम, आता पक्षाला कळलं ओबीसी समाजाच्या जातीय धोरणीकरणामध्ये अखंड पुरोगामी महाराष्ट्राला फोडण्याचा प्रयत्न करण्याला आता पक्षाची मतं पाडण्याचा वेळ येते। आता आपण कष्ट करूया आणि या नेत्याला या वर्षामध्ये होणाऱ्या 5 महिन्याच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचाराचं सरकार करून देण्यासाठी इतिहास घडूया। आम्ही लढायला तयार आहोत, तुम्ही पण तयार आहात, हा सिद्ध करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।